नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी संपूर्ण संस्कृत मधील जो 80 मार्काचा आपला संस्कृतचा पेपर आहे तर तो कसा लिहिला पाहिजे, कोणत्या मिस्टेक्स आपण करतो, पेपर प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे, कशी उत्तरे लिहायची आहेत, हे सगळं काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपला जो पहिला विभाग असतो तर तो असतो सुगम संस्कृतम. तर याच्यामध्ये आपल्याकडे ऑप्शन असतात की चित्र पाहायचे असतं आणि त्यांचं नाव लिहायचं असतं. ठीक आहे. सो आता इथे बघा, मृदू मुद्रा सगळ्यांना माहिती असेल, तर आता याची प्रश्नपत्रिका माझ्याकडे नाहीये. आपण फक्त उत्तर कसं लिहायचं ते बघणार आहोत. ठीक आहे. सो मृदू मुद्राचं जे चित्र होतं आणि तुम्हाला ते ओळखून ते लिहायचं असतं. तर प्रश्न क्रमांक टाकताना प्रश्न पहिला आणि मग त्याच्यासमोर तुम्हाला अशा पद्धतीने उत्तरं लिहायची असतात. दुसरं आहे एकाखाली एक आपण लिहितोय. याचं कारण असं आहे की जेव्हा एक्झामिनर चेक करतात, तर तेव्हा ते अशा पद्धतीने चेक करतात आणि त्यांना इथे 1 मार्क द्यायचा असतो. तर त्यांना जागा ठेवा मार्क्स वगैरे देण्यासाठी. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने लिहितोय. एका बाजूला एक लिहू नका. ठीक आहे. सो एकाखाली एक लिहायचं आहे. 5 पैकी कोणत्याही 4 चित्रांची नावं लिहायची असतात. दंडक द्यायचा आहे प्रत्येक नावाच्या शेवटी, कारण ती जसं की आपण मराठीमध्ये फुल स्टॉप देतो, तसं आपल्या संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दानंतर किंवा फक्त एकच जेव्हा शब्द आपण लिहितो, तर ते लिहिल्यानंतर आपल्याला दंडक द्यायचं असतं. आता हे उपयुक्त वस्तूंनी मधलं होतं, हे वस्त्रांनी मधलं चित्र होतं, हे आपलं जे भाज्या आय मीन खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामधलं होतं, हे क्रियाहा मधलं होतं आणि हे रुचयः मधलं होतं. तर आपल्याकडे जे काही 5 सेक्शन आहेत, तर प्रत्येक सेक्शन मधून एक चित्र येतं आणि त्यातलं तुम्हाला सपोज की रुचयः नाही येतंय, तर तुम्ही कुठलेही 4 सेक्शन करून पण जाऊ शकता. ठीक आहे. जेव्हा तुम्ही रुचयः बद्दल लिहिणार आहात, तेव्हा ऑलरेडी त्या बॉक्समध्ये शर्करा दाखवलेली असते आणि त्याच्यावरती शर्करा असं लिहिलं पण असतं. तर तुम्हाला उत्तर लिहिताना शर्करा करायचंय, डॅश करून त्याची जी काही चव आहे मधुरा, तर ते लिहायचं आहे. सो याचं उत्तर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचंय. ठीक आहे. अगेन तुम्ही पाहताय की इथे मी वरती विभागाचं नाव पण लिहिलंय. सो ट्राय करा की तुम्ही पण विभागाचं नाव लिहाल. प्रत्येक विभागाचं नाव लिहा. जास्त ह्याने मार्क्स जास्त मिळणार, कमी मिळणार हे मार्क्ससाठी आपण नाही करत आहोत. फक्त आपण विभाग वाईज लिहितोय सो दॅट आपल्यालाही कळेल की आपण कुठल्या विभागामधले प्रश्न सोडवतोय. जो एक्झामिनर चेक करणार आहे त्याला पण कळेल की तुम्ही कुठला विभाग कुठे संपवलाय. सो जस्ट फॉर कन्व्हिनियन्स आपण हे लिहितोय. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी काही लाईन्स मी ड्रॉ केलेल्या आहेत. इथे पण लाईन ड्रॉ केलेली आहे. इथे लाईन यासाठी ड्रॉ केली आहे की बाय चान्स जर पेपर इथून फाटला किंवा टेअर झाला, तर इथे जे मी काही लिहिलंय ते जाऊ नये त्याच्यामध्ये. सो इट्स लाईक मार्जिन की इथे टिअर झाला तरी पण चालेल, पण मी जे काही लिहिलंय ते याच्या आतमध्ये लिहिलंय. सो ते तिथून फाटलं नाही जाणार. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की एक क्वेश्चन झाल्यानंतर लाईन ड्रॉ करायचे. तुम्ही म्हणाल की एवढा वेळ असतो का आपल्याकडे? तर संस्कृतमध्ये जे मी टाइम मॅनेजमेंट अपलोड केले त्यानुसार तुम्ही जर टाइम मॅनेजमेंट केलं पेपरमध्ये, तर नक्कीच तुम्हाला हे सगळं करायला पण वेळ मिळेल. ठीक आहे.